जय साईनाथ सर्वांना. कसे आहेत तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे यश विकास डांगे. तर तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल, मला सांगायची गरज तर नाही आहे तसं तर तरी मी सांगतो. मी चाललो आहे शिर्डीला पायी सायरथ सेवा मंडळासोबत. नवी चिखलवाडीची पालखी आहे. मी गेल्या वर्षी पण गेलो होतो, पण गेल्या वर्षी मी काही ब्लॉग बनवले नाही, कारण आता मी यावर्षी बनवणार आहे ब्लॉग. माझी एक वारी चुकली, मनामध्ये खूप इच्छा होती म्हणून आता मी या पालखीतून चाललो आहे. तर तुम्हाला पूर्ण 8 दिवसाचे ब्लॉग बघायला भेटतील. तर तुम्ही असेच चॅनलवर कंटिन्यू राहा, आणि जो पण चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय साईनाथ. आता मी निघतो इकडून. 8:30 झाले आहेत. गोपाळ भाऊ पण निघाला आहे. मला गोपाळ भाऊनी शब्द दिला होता की मी येतो करून तुला सोडायला, आणि तो येतो आहे. तर तो निघाला वाटतं तिकडनं. आता मी पण इकडनं लवकर निघेन. यावर्षी मम्मीसोबतच निघतो मी, कारण गेल्या वर्षी कसं मम्मी लवकर निघतं, आपण लेट निघतो. तर या पालखीमध्ये तसं नाही. त्यांचं म्हणजे कसं सर्व टाईम टू टाईम आहे. मी गेल्या वर्षी बघितलं. तर आता मी चाललो आहे. तर बहीण पण येते मला सोडायला, ती पण ब्लॉग बनवते. आणि आता बघूया कसं काय पुढे जाऊन. तर जस्ट म्हणजे वाईट घातलं आहे, पॅन्ट पण वाईट आहे, शर्ट पण वाईट आहे. तर तिकडे जाऊन त्यांच्या मंडळाची म्हणजे टी शर्ट आहे, आता तिकडे भेटेल. आता माझ्याकडे तर नाही आहे, तर तिकडे जाऊन घालेन मी, परत चेंज करेन तिकडे जाऊन. तर तुम्ही कंटिन्यू राहा. जय साईनाथ. नीट जा, सांभाळून जा, व्यवस्थित टाइम टू टाइम. हॉल्टवर गेलास का फोन कर, व्यवस्थित जेव. थंडी वाऱ्यातून टोपी, कान टोपी, सर्व सांगते. थंडीतून पालखीमध्ये काय स्वेटर, तुला थंडी सहन होत नाही, हात मोजे पाय मोजे सर्व व्यवस्थित घेऊन जा. साईराम. तर आम्ही आता मुंबई सेंट्रलला उतरलो आहे, आणि आपला भाऊनी शब्द दिला आहे, शब्दाप्रमाणे आलेला आहे. आपली बहीण पण आहे, तुषार भाऊ पण आहे, आणि नोबी भाऊ पण आहे. तर आता मी बाबूच्या इकडे आलोय, आणि बाबूची मम्मी बघा. साईराम. ही माझी आत्या आहे. इकडे आम्ही पहिला इकडे राहायचो, म्हणजे कधी पण इकडे आलो ना की म्हणजे एवढा जीव लावणार ना की स्वतःच्या मुलासारखाच जीव लावतात. कधी म्हणजे खायला काही, म्हणजे ते कधी पण बोलतात काही पण लेट बीट झाला तर आमच्या घरीच राहायला. बरोबर ना? बरोबर. सांभाळून जा. हो. व्यवस्थित या. थांब, चहा पिऊन जा. काय? चहा पिऊन जा. अहो नको, लेट होईल. वाजले बघा किती. आत्या अशी जीव लावते. कधी पण इकडनं गेलो की उपाशी पोटी पाठवत नाही. हे बघा निकी ताई आमची झोपली आहे. आत्या जीव लावते, मग मी काय करते? नाही, ही पण जीव लावते. सांभाळून जा. हो. मला तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. जायचं मन नाही होत आम्हाला. भावाचं मन होत आहे शिर्डीला यायचं. भाऊ माझी आहे ना एकदम मनापासून, म्हणजे आतमधून बाबा बोलवतात आहे तू ये करून. आणि जसा मी आलो ना इकडे भावाला सोडायला, तेव्हापासून मला आतमधून एकदम इच्छा झाली की मला यायचंय करून. आता भाव बघूया. आता मी मला वाटतं रात्रीचा हॉल्ट येईल पर्यंत. मी आता चाललोय घरी. मला म्हणजे जायचंय. पैसे नसतील काय नसतील, बाबांची इच्छा, पण मी जाणार. साईराम. आम्ही आता 7 रस्त्याला आहे. एकदम भाऊ मजा घेतो. तो झोपेतून उठून बसलाय. आता इकडनं पालखी थांबणार लालबागला, आणि लालबागवरून डायरेक्ट मुलुंडला. आता आम्ही किती 2-3 किलोमीटर पण चाललो ना. आता भावानी इकडे आणलंय ऊसाचं सरबत प्यायलंय बघा. भाऊ स्पॉन्सर कोण आहे? गोपाळ भाऊ आहे पहिल्या दिवसाचा. साईराम. आम्ही इकडे ज्यूस पितोय, आणि इकडनं जाणार डायरेक्ट लालबागच्या हॉलला जेवायला. हा भाऊचा घरून फोन आलाय, घरी फोनवरती बोलतोय.
साईराम. आता मी ज्यूस पितो आणि फटाफट जातो. सर्व पोरं पुढे निघून गेली. आता आम्ही शेवटचा डबा आहे. आता कशी निकेत आणि कशी परंपरा चालवली आहे ना, शेवटचा डबा राहायचा. आता मी शेवटच्या डब्याला आहे. जे आजोबा लोक चालवत होते ते पण निघून गेले पुढे. आता आम्हीच बाकी आहे. तर निघतो आम्ही पटापट पुढे. जय साईनाथ. मी आता चिंचपोकळीच्या ब्रिजवरती आहे. तर मी तुम्हाला स्टोरी सांगतो. माझी जायची एवढी इच्छा झाली होती की 1-2 कामं होते त्यांच्यामध्ये म्हणजे अडकलेलो मी. मला माहिती होती की मला जायला भेटणार नाही. आमची एक पालखी निघाली, तिकडनं पण जायची खूप इच्छा होती, पण मी तिकडनं नाही गेलो. बाबाला बोललो की तुमच्या शिर्डीला यायचं आहे चालत चालत. खूप इच्छा झाली होती माझी. तर बाबांनी मला त्या कामांमधून मुक्त करून मला फायनली शिर्डीला बोलवलं आहे. अशी बाबांची अपरंपार लीला आहे. आणि आपल्या 8 दिवसाचे जे पण ब्लॉग आहेत ते या यूट्यूब चॅनलवरती येतील. तुम्ही नक्की बघा. जो पण चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. साईराम. आता आम्ही जेवायला बसलो आहे. जेवणाला बघा काय पुलाव आहे, शिरा, नळ्या आणि लोणचा. कसं आहे जेवण? भावानी टेस्ट पण केलं लगेच. नंबर कसं आहे रे? कोणाचा नंबर? मस्त. कोणाचा नंबर नाही, जेवण एक नंबर. आता जेवून डायरेक्ट मुलुंडचा प्रवास. आम्ही पण जेवतो, तुम्ही पण जेवा. हा भाऊ काय करतो, आम्ही इकडे टी शर्टी घातले आहेत आणि त्याला आता मस्ती आले. तो बोलतो आम्हाला पण टी शर्ट घालायचे. तो बघा आता वरती चढलाय. काय शोधायला चढलाय रे? टी शर्ट. भावाला गरम झालं भरपूर. भावाला गरम झालाय आणि आपला दादा आलाय रत्नागिरीवरून है ना. साईराम. साईराम दरवर्षी येतो दादा, रत्नागिरीवरून आलाय. तो एका फोटोसाठी बोलतो परत टी शर्ट घालणार आहे. आता काय बोलू त्याला. हे बघा कुठे कुठे शोधायला लागलाय बघा. साईराम. तर हे बघा आपले भाऊ लोक चालले आहेत दोघं पण. आणि बहीण पण चालली आहे. मम्मीची काळजी घे, तिला बरं नसेल तर डॉक्टरकडे घेऊन जा. काय बोललो? बाय. तू काळजी घे तुझी. तर आम्ही चाललोय. पालखी गेली पुढे. जेवण घेऊन आता आम्ही हे बघा इकडे या लोकांना सोडायसाठी थांबलोय. आता मी या लोकांना सोडणार आणि मग पुढे जाणार. जय साई. कंटिन्यू राहा. जय साईनाथ. माझ्या भावाचे ब्लॉग्स बघा, खूप छान छान ब्लॉग्स आहेत. कसे वाटतात कमेंट करून मला नक्की सांगा. आणि भाऊ तू स्पेशल तू काळजी घे. असं साईराम. भावाला प्रेम दाखवा. असंच खूप साईराम. साईराम. लाईक पण करा. ओके चल. साईराम. 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 चला आरामात जा. हे बघा त्यांना पालखीच्या हॉलवर निघून 5-10 मिनटं पण नाही झाले. हा भाऊ लगेच नारळ पाणी प्यायला थांबलाय. एक भाव इकडे खाली बसलाय चुप चुप के. आणि हा एक भाव याला बघून मी इकडे आलो. उसमें मलाई मिलेगा क्या? हे बघा. कॉकटेल भात खाया है, भात पे बेल मार रहा है. पालकी वाला है, बोलतो रहम कर. ना 280 काय पाहिजे मला पाहिजे. आईच्या गावात भाई म्हणून तर थांबलोय मी. पाठवून देऊ का रात्रीसाठी पण? हे मलाईचे मोदक करूया उकडीचे. बघा पालखी इकडेच आहे, चालते आपली. भावाने मला हेल्प केली आहे शिर्डीला यायला. काय का नाही आता उद्यापासून पहिल्या निशाणीपासून शेवटच्या निशाणीला कसं जाईल ते समजणारच नाही आम्हाला. काय बरोबर का नाही? साईराम. किती वर्ष झाले तुम्ही चालताय पालखीमध्ये? 11 वाजल्यापासून चालतो, दुपारी 11 वाजल्यापासून. नाही नाही किती वर्ष झाली? किती वर्ष? मी झालो ती 25 वर्ष. आणि तुम्ही? मला 4थं वर्ष आहे. हा का? बोल. हे सर्व पोरं म्हणजे फ्रीली आहेत. असं कोणाची पण बंकस केला तर कोणाला राग येत नाही. राग येतो फक्त कसा कसा बिबट्या येणार आहे यावर्षी. तर मी काय बोलतो आता आपण पहिल्या निशाणी सोबत आहे. आता उद्यापासून कुठल्या निशाणीला असणार? पार्टी सर्वात शेवट. सर्वात शेवट. आपल्या राईट साईडचे सगळे स्पॉट करायचे. हा. साईराम. आता आम्ही इकडे थांबलोय परत. हे बघा इकडे पालखी आता टेम्पोमध्ये ठेवली. आता इकडनं आम्ही असे चालत जाणार आहे पुढे. बघा सर्व बसले इकडे. इकडे एक छोटा बाबू आहे, तो आपल्यासोबत येणार आहे शिर्डीला. त्याला विचारूया. बाबू येणार आपल्यासोबत शिर्डीला. साईराम. साईराम. येणार ना शिर्डीला? हा चालत येणार की नाही? चालत.
कधीपासून चालणार? उद्यापासून. पक्का? हा. आपला छोटा साईराम आहे, त्याची इच्छा आहे आत्तापासून की शिर्डीला चालत यावं करून. बघा पालखीचा बॅनर पण दाखवतो तुम्हाला. साईराम. मी आता घाटकोपरला पोचलो आहे आणि बघू शकता आपल्यासोबत ऋषिकेश बावकर आहे आणि प्रणित दादा आहे. पण दर्शनला कसली घाई लागली आहे काय माहिती. मला वाटतं तो आजच शिर्डी गाठणार आहे. मला वाटतं आहे एवढा कसली घाई लागली आहे, एवढा पळत पळत गेला आहे पुढे, एवढा घाईमध्ये. बावकर काय बोलायचं तुला? आहे ना, बोल यार. आहे आता भावाला आलेला आहे राग कसला ते सांगतो. एक मिनटं मला पुढे जाऊ दे, इकडे लाईट नाही आता. हां तर सांगतो भावाला कसला राग आलेला. तर मी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला म्हणजे त्या मेट्रोच्या खाली मी खात होतो मेंदूवडा. तर त्या चाचाने मला मेंदूवड्याची प्लेट दिली हातामध्ये आणि तोपर्यंत भावाचा कॉल आला. तर मी काय विचार केला की खाऊन याला कॉल करून भाऊ समोरून बघतो आहे. तर भावाला राग आला तर मी त्याला आवाज दिला तर माझ्याकडे आला नाही तो. आला तर आला राग बाय, मोठी माणसं आहेत. नाही ना भाव आहे आपला, राग बीग काय नाही. भावाला सॉरी बोललो तर आता काय बोलणार. जीवन एकदाच आहे, एका सॉरीमध्ये पण मानत नाही म्हणजे आता भावासाठी काय करावं काय माणसाने. आता बघूया इकडनं किती लांब आहे. आता परत इकडे आरतीला थांबणार पुढे आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मुलुंड. बघूया हॉल्टला कसं काय आहे आज जेवायला काय आहे ते मला सर्व बघायला भेटेल आपल्या ब्लॉगमध्ये. जय साईनाथ. बघा आजच्या दिवशी शिर्डी गाठायची आहे काय? ओम साईराम. नाही तुला आजच्या दिवशी शिर्डी गाठायची आहे. काय एवढं कसला गेअर लावलेत गाडीला तू? 14 पायाला. 14 साईराम. आता आम्ही त्या मुलुंडच्या रोडवरती आहे म्हणजे सर्व्हिस रोडवरून चालतो आहे. तिकडे बघा आजूबाजूला लाईट पण नाही, पुढे पण काय नाही, पाठी पण काय नाही. आता आम्ही मोबाईलच्या टॉर्चवरती काम चालवतो आहे. आता इकडनं हा रस्ता असा आहे ना की तो संपत नाही. हवाला रोड असा रस्ता आहे तो. म्हणजे जेवढा आपण लांब चालू तेवढा असं वाटेल की म्हणजे रस्ता मोठाच आहे. असा शिर्डीवाला तो आवीवाला रस्ता आहे ना गावातला, हा सेम तसावाला रस्ता आहे. जेवढं पुढे जाऊ तेवढा रस्ता लांब वाटतो आपल्याला. आणि आपल्यासोबत चालतो आहे प्रणित दादा आहे. साईराम. मी दोघंच चाललो आहे. तर इकडे आता लाईट बीट काय नाही. तर मी डायरेक्ट आता तुम्हाला हॉल्टवरती गेल्यावरती भेटतो. मला दाखवतो आपला आजचा हॉल्ट कसा आहे काय आहे आणि डायरेक्ट पुढे भेटतो. तर साईराम. आम्ही इकडे आपल्या हॉल्टच्या इकडे आलो आहे खाली. बघा इकडे आपला वरती हॉल्ट आहे दुसऱ्या माळ्यावरती आणि हा इकडे आपला टेम्पो लागला आहे. तर आता अजून वरती जायचं आहे. इकडे दर्शन एवढा घाई करत आला आहे काय समजत नाही. आता इकडे येऊन बाहेर फेऱ्या मारतो आहे. त्याला आता भेटवतो तुम्हाला. हे दर्शन काय भेटलं एवढं लवकर येऊन? अरे तू लाजतो काय पण? बस पिक्चर बनवत चालेल माझे बघ ना. अरे पण तू लाजतो काय? काय नाही. तू पुढे येऊन काय केलं? एवढे घाई केली तू पुढे येऊन? एवढा घाई करत आलाय दर्शन आणि आता इकडे येऊन खाली फेऱ्या मारतो. आम्हाला वाटलं बॅग बिग घेऊन वरती गेला असेल. काय रे तुमच्या मी नाही. अरे तुझ्या आमच्या नाही रे बाबा तुझी. ओके चल आलो. कुठे झाला? नेली बॅगवर? साईराम. बघा 2 बॅगा बांधून ठेवलेल्या मी वरती घेऊन आलो आणि आल्या आधी मोबाईल चार्जिंगला लावला आणि माझे पाय बघा असं वाटतं मी कुठल्या मेकॅनिकच्या दुकानात कामाला लागलो आहे. हे बघा. जाऊ दे तुम्ही जेवणार नाही माझे पाय बघून. साईराम. आमचा आजचा हॉल्ट बघा. आम्ही चाललो आहे जेवायला. त्या बाबूचा केवढा टाइमपास दर्शनचा चालला आहे काय समजत नाही. आता बघूया लवकर जाऊन जेवून येतो आणि जरा मोबाईल सर्व चार्जिंगला लावतो. हे बघा भावाने घेतला पण जेवायला. साईराम. आता बघूया काय आहे जेवायला वरती. हे बघा सर्व चेंज केलं. गेल्या वर्षी वेगळं होतं, यावर्षी खूप वेगळं आहे. काय जेवायला बघूया आज. जिलेबी आहे. आता जेवायला बघा काय आहे. डाळ भात आहे, पापड, जिलेबी, कसली भाजी आहे माहीत नाही. मिक्स भाजी आहे आणि पुऱ्या आहे. आता जेवतो आणि जरा मोबाईल चार्जिंगला लावतो. मोबाईल सर्व लो झालेलं आहे.
आणि आमचा एक भाव तिकडे ते तो पण लो झालेला आहे पूर्ण बाबू. तो उद्या शिर्डीला पोचणार आहे. एवढा घाईघाईने करत चाललाय तो, उद्या शिर्डीला पोचणार आहे तो. साईराम, तुम्ही बघितला आजचा आपला दिवस कसा होता आणि आजचा आपला ब्लॉग. तर आता आम्ही जेवलो, आता आम्ही चाललो झोपायला. झोप पण आले खूप. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि रोज आपले ब्लॉग 11 वाजता येतील सकाळी. तर तुम्ही नक्की बघा आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय साईनाथ.